यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर हे सबशेल फेल ठरला आहे। लोकसभा निवडणुकीत जसा मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा फटका महायुती सरकारला बसला होता, तो फटका ह्या निवडणुकीमध्ये काही दिसला नाही आणि यामागे अनेक कारणही आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन आपले उमेदवार उभं करणार असं वक्तव्य केल्यानंतर सर्व मराठा समाज मनोज जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला होता। पण त्यानंतर जरांगे पाटील यांनी वेळोवेळी त्यांचे निर्णय बदलले आणि शेवटी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही जरांगे यांनी काही विरोध दर्शवला नाही, पण आता सत्ता स्थापनेनंतर मोठं पाऊल उचलणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर आम्ही पुन्हा उपोषणाला बसू असं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं। सरकार कुणाचंही येऊ, आम्हाला आंदोलन करावं लागेल हे आपण आधीच सांगितलं होतं असंही ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसभेत महायुतीला पाहिजे तशी आघाडी मिळाली नाही। आता परत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत वक्तव्य केलं आहे। सरकार स्थापन झाले की आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत, आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही, तू पुन्हा आलास की मी पुन्हा बसणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय। आता पुन्हा जरांगे विरुद्ध फडणवीस असं युद्ध पेटून आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला सुरू होणार असल्याचं दिसतंय। मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।